ही भोगावीच लागते मला, ह्याला पर्यायच नाही. आपण अनेक वेळा म्हणतो असं झालं तसं झालं, बायकोला नाही नाही ते बोलतो महाराज रागामध्ये येऊन माणूस बायकोला बोलू नका, पोराला रागात बोलतो, पोरालाही बोलायची गरज नाही महाराज. आपल्या नशिबाचा भोग आहे, आपलं कर्म आहे, ते भोगावंच लागतं, पर्यायच नाही. त्याला म्हणतात विसंगती, जे भोगावंच लागतं महाराज. एका घरामध्ये महाराज जाता जाता छोटा दृष्टांत देऊन जातो तुम्हाला, विसंगती कशी भोगावी लागते. एका गावामध्ये एक धार्मिक धर्मपरायण असणारा माणूस होता महाराज, अखंड भगवंताची वारी करायचा. वारी त्याच्या घरामध्ये होती आणि तो वारकरी वारीसाठी जायला निघाला. आषाढीचे दिवस आले, आषाढीचे दिवस आल्यानंतर गावामधून चलबिचल सुरू झाली. त्यानं बायकोला विचारलं, अगं म्हणजे आता आषाढी आली जवळ आणि वारी चालू होणार आहे माझ्या माऊलीची, आणि आळंदी ते पंढरपूर मला पायी वारीला जायचे, जाऊ का? तिनं हळूच जावा महाराज म्हणजे नवऱ्याला जावा म्हटल्याबरोबर महाराज यांना रात्री उठून सगळ्या कपड्याला इस्त्री करून वळकटी बिलकटी सगळं बांधून बटुडं बांधून घेतला का दुसऱ्या दिवशी सकाळी टेम्पोत टाकायचे निघायचे, एवढी तयारी आली महाराज. आणि हे रात्रीतून काय बिघडली की खेळ, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या वेळेस त्यांना निघाला पंढरपूरला जाण्यासाठी, दाराच्या बाहेर अंगणात गेल्याबरोबर बायकोनं आवाज दिली, म्हणजे कुठं? अगं तुम्हाला पंढरपूरला निघालोय, वारीला चालू आहे, फिरा माघारी. आता बायको म्हणल्यावर काय महाराज, त्याची काय, कोणाची काय, आमची काय, तुमची काय, सगळ्याची म्हणल्यावर संपलाच विषय तिचा. फिरलं महाराज माघारी. म्हणलं काय कर, आणि म्हणजे कुठे निघाले? अहो पंढरपूरला. तुला तर विचारलं की, म्हणजे काय करायचं नाही पंढरपूरला जायची, घरामध्ये म्हशी ऐकल्या झाल्यात, आपलं घर गावाच्या कडेला म्हणजे आता दुनियाचा अंधाराचं भेव वाटलेले, चोरं फिरायल्यात, डाकू फिरायल्यात, आणि मी एकटं कसं राहू, काय द्यायची गरज नाही, कसा घरात म्हणजे. आता बायकोनं म्हणल्यावर काय, देव कुठं काय कुठं वारी कुठं, बसता ना राहते का. दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी घराकडून महाराज वारकऱ्याचा मेळा जाऊ लागला. त्याला वाटलं मला पंढरपूरला नका जाणं, आपण ते पंढरपूरला त्याला त्यांच्या पाया पडावं, त्याला घासघास काहीतरी खाऊ घालावं, एवढ्यातच पुण्य करून घ्यावं. म्हणून महाराज त्याला बायकोला म्हणलं, बायकोला विचारलं सुद्धा याच्या वारकऱ्याकडे धावत गेला बरं, आणि सगळ्या पाय पडायचे हरी झाली. म्हणजे महाराज माझी भरपूर इच्छा होती पण मला येणं झालं नाही, आणि माझी एक विनंती आहे, तुम्ही माझ्या घरला या आणि घासघास का होईना तुम्ही भोजन करा, आणि जेणेकरून मलाही काय तर तुमच्या जवळचं पुण्य वाटून घेऊ द्या. म्हणून त्या सगळ्या वारकऱ्याला विनंती केली. महाराज वारकरी सुद्धा दुपारची एक झाली, थकते आले, बाहेर अंगणामध्ये चिंचेचं झाड होतं, थंडगार सावलीला सगळे बसले. महाराज घाम पुसत पाणी पिऊन थंड बसले, आता स्वयंपाक होईल, जेवायला मिळेल म्हणून हे घरामध्ये गेले. बायकोला म्हणलं, अगं जेव्हा मला तर तू पंढरपूरला जाऊ दिलीस, पण एक काम कर, मी बाहेर आता वारकऱ्याला बोलून आणला आणि त्या वारकऱ्याला जेवायची सोय. तिनं जेव्हा तन करायला चालू झाली महाराज, बायको तर तसं असल्यानंतर तन करत असताना काय काय करते हे काही वेगळं सांगायची गरज नाही कोणाला, सगळ्याला अनुभव आहे, वेगळं काय करायची सांगायची गरज नाही मला. ज्या वेळची बाई तन कर, तुम्हाला काही अक्कल नाही, तुम्हाला काही कळत नाही, आता ते काय काय बोलते सगळ्याला माहित आहे, मी कशाला सांगू. म्हणजे घरात खायला दाणा नाही, साखर नाही, चहा करा म्हणलं तर, आणि काही नसताना तुम्ही एवढे लोकांना घेऊन आले स्वयंपाक कर तसंच येते. म्हणजे अगं भाडू तर कोण, हे बघा ना ह्याची तळमळ. मी कशाचा बद्दल बोलतोय, विसंगती. म्हणजे एक धार्मिक आहे, नवरा धार्मिक आहे पण बायको धार्मिक नाही, ही विसंगती भोगावी कशी लागते त्याच्याबद्दल बोलते, लक्षात घ्या बरं. त्याला म्हणलं आता हळू तरी बोल, इज्जत तरी काढू नको. मी आता जाऊन आणतो म्हणा किराणा, आणि आणले आणलं तू स्वयंपाक काय करायचं तर काय, गव्हाची खीर कर, भाकर म्हणून एवढंच करायचं म्हणजे, दुसरं तर काय करायचं. बरं ठीक आहे म्हणजे तुम्ही गेलो होते, पिशवी घेऊन पळत गेलो मला दुकानला आणायला, तर खीर बाई घरामध्ये दुरदुरान रोड्या चालू केली आवरून, जसं काय एखादी माणूस मिळेल पाहिजे, एवढं रडणं चालू झालं माझ्या माऊली. शी भाई घरामध्ये रडायला लागली, ते अंगणात बसलेले वारकरी थंड सावलीला बसले, त्यातली एकदम घरी आला, घरात आला, हळू घेऊन बायकोला म्हणून त्या बाईला विचारलं, का हो माऊली काय झालं, का रडताय? अहो म्हणजे महाराज मी माझ्यासाठी तर कुठं रडाली हो, माझं रडू फक्त तुमच्यासाठीच आहे. म्हणजे महाराज म्हणलं आमच्यासाठी रडते माऊली, का माऊली आमच्यासाठी का रडताय तुम्ही? अहो काय तुमचं नशीब, कसल्याच्या घरात तुम्ही आला, कोण तुम्हाला घेऊन आले, कसं तुम्ही त्यांना बोलल्यावर कशाला आलो इथं, ते बाबा रे येड आहे, त्या बाबाचा वरचा फार हल्लेला मेंदू आहे. मिळली ते माणूस कोणाला बी रस्त्याने जाणाऱ्याला घरला बोलतोय, चितेच्या झाडाखाली बसवतोय, वरी दाव्यानं तंगडे बांधते वरी चितेच्या झाडाला, आणि मुसळ घेऊन खालून मिरच्याची दोरी घेऊन जवा मार मारिते म्हणला जीव जाऊ मारते. आता तुमची गतीच आहे, तुमच्यासाठी मला रडू आले, माय म्हणजे की जोरजोरात रडायला चलगुली. ते ऐकलेलं वारकरी तसंच महाराज उघडं बोलेल सुद्धा घालणे, दणका पळाला. त्यानं म्हणलं बाकीचा उठा कशाचं जेवण आले, मरायचं का मुसळ मिरच्या येत्या इथे राहून का मारायच्या, उठा फळा म्हणलं. सगळे महाराज दन पळाले. तेवढ्या ते पिशवी घेऊन आलं घरा बाजार करत आले, हिनं रडायला बघितली, आणि काय झालं का कुठे गेले वारकरी, काय काय कसले वारकरी. आणि बघा इथं बसल्या एक जण मला दोरीच दे म्हणाले, एक जण मला मुसळच दे म्हणाले, एक जण मला मिरच्या दे म्हणाले. त्याला म्हणला बाई आणि आपल्याला चांगले पुण्याचं काम होतं, एवढे वारकरी होते, आणि इथं दोरी पडली आहे, इथं कोप्यात मुसळ आहे, तिथं मिरच्या वाळू घातलेल्या येतात, आणि तुला एवढं द्यायला का रोग असं का म्हणतात. माझ्या दिलं झाली त्या तुम्ही द्यायचे
त्यानं महाराज त्यानं दुरी मागितली, मिरच्या मागितली, मुसळ मागितली म्हणून मिरच्या घेतल्या वटीमध्ये. एका हातात दुरी घेतली, एका हातात मुसळ घेतलं. जेव्हा मागे लागलं ते वारकरी पुढे पुढे हे मागे मागे दणका पळाली एका मागे. त्यानं म्हणलं थांबा थांबा महाराज, थांबा 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 महाराज, थांबा थांबा. काय मिरच्या मुसळ आणला, थांबा मिरच्या मग कशाला मग थांबतात ते. जेणेकरून मला त्या बाईने सांगितलं की हे महाराज माणूस कसलाय, हे कशाबद्दल हेच कारण ही विसंगती मला भोगावीच लागते. आणि सत संगती, जी सत्संगती जगद्गुरु तुकोबारायांनी भगवंताकडे मागितली आणि ही माझी इच्छा आहे. हेच माझं मागणं आहे. आपण दुसरं चरण